हाय राम राम मंडळी, कसे आहात यूट्यूब फॅमिली. तर चला स्टार्ट. तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी गांगणापूरमध्ये नदी आहे. तिथे आम्ही आता स्नान करून पुढे चाललेलो आहे गांगणापूर देवाचं दर्शन करा. त्यांच्यानंतर आमचे काका चाललेले आहेत आणि मी त्यांच्या पाठी. हे पाहू शकता आमचे मित्र आणि आम्ही स्वतः मी त्यांच्या पाठीमागे आहे. तर तुम्ही खूप सुंदर असं मंदिर पाहू शकता आणि इथून आम्ही आता दर्शनाला चाललेलो आहे. तर थोडासा माझा लुक पण बघूया. हां ठीक आहे, बरा आहे, काय अडचण नाही. तर आम्ही आता दर्शन घेऊन चाललेलो आहे दुसरीकडे. तर आमचे काका आणि आमचे मित्र आम्ही सोबत चाललोय. हे थोडेसे लाजत आहेत, आमचे मित्र थोडेसे लाजत आहेत. तर आम्ही आता मुख दर्शनासाठी मेन ठिकाणी चाललेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता अजून एकदा तुमच्या भाऊचा लुक आणि ह्यांचा पण लुक पाहू शकताय. तर चला तर मग मित्रांनो जाऊया, ठीक आहे. तर प्रचंड अशी रांग इथे उभा आहे. तर आम्हीही रांगेत उभा राहणार आहे. तर आता आम्ही रांगेत उभा राहू. प्रचंड अशी गर्दी आहे आणि फॅनसुद्धा आहेत. उत्तम सोय आहे इथे रांगेसाठी. तर त्याच्यानंतर आम्ही 1.5 ते 3 तास थांबून इथं दर्शन घेऊन थकून बाहेर आलेलो आहे. तर रांगेत उभं राहायचं नसेल तर तुम्ही इथं लाईव्हही दर्शन घेऊ शकताय आणि जाऊ शकताय मित्रांनो. तर थकून आम्ही थोडासा विश्रामासाठी इथं बसलेलो आहे. तर आमचे काका आणि मी थोडासा भाऊचा लुक अजून एकदा चेंज केला आहे. तर त्याच्यानंतर इथेही खूप गर्दी आहे. तर इथून मित्रांनो आपण निघालो आहे अक्कलकोटला आणि तुम्ही तोपर्यंत गाण्याचा आनंद घ्या. गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनी जान गुरु विण साहू कैसे जीवन. तर हाय मित्रांनो, हे काका बघू शकताय तुम्ही टमटमच्या वर बसलेले आहे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचले आहे, पण छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. आपल्या गाडीतील CNG संपला आहे. तर आम्ही रांगेत उभं राहून CNG भरलेला आहे. तर आम्ही फायनली पोचलो पण आहे आणि आमचे हे काका बघू शकताय तुम्ही, मी त्यांच्या पाठीमागेच आहे. ऊन असं खूप कडक असं ऊन आहे आणि पायाला पण खूप चटके बसत आहेत. तरी मित्रांनो आम्ही चाललेलो आहे पुढे. तर आम्ही आत गेले, सुंदर असं जेवणाला चपाती बटाटे भाजी आणि शिरा आम्हाला जेवण्यास दिला आहे. तर तिथून आम्ही जेवण केल्यानंतर इथून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊ शकता. थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो मी. आणि त्याच्यानंतर फायनल जेवण झालेलं आहे आणि हे आमचे काकासुद्धा दर्शन घेत आहेत. त्यांच्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि बाहेर खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्या महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. तर फायनली इथून आम्ही आत आलो आणि इथं बघतोय तर काय खूप सुंदर अशी इथं पाहू शकता, खूप सुंदर अशी गारगोटी दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. तर फायनली मित्रांनो आपण चाललेलो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा मित्रांनो, सपोर्टही करा. धन्यवाद. देवराज सेव्यमान पावना त्रिपंकजं व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं.